मित्र, याआधी आपण उपयोगिता सिद्धांत बघून राहिलो होतो आणि हा सिद्धांत बघत असताना आपण या सिद्धांताचं एक स्ट्रक्चर तयार केलं होतं आणि त्या स्ट्रक्चरनुसार आपण तो सिद्धांत अभ्यासून राहिलो होतो. आपण या ठिकाणी एक स्ट्रक्चर बघितलं होतं आणि त्या स्ट्रक्चरनुसार एक एक मुद्दा आपण त्याचा अभ्यासून राहिलो होतो. तर आपण त्या ठिकाणी स्ट्रक्चर बघत असताना प्रस्तावना बघितली, व्याख्या बघितली आणि त्यानंतर कोष्टक बघितलं, आकृती बघितली आणि त्यानंतर आपण सिद्धांताचे गृहीते बघितले, अपवाद बघितले. आता आपल्याला या सिद्धांताचं महत्व काय ते महत्व अभ्यासाचं आहे आणि या महत्वावरून आपल्याला तो सिद्धांत समाप्त करायचा आहे. तर मित्र, हा सिद्धांताचं महत्व अभ्यासताना आपल्याला तो सिद्धांत समजला, आपण तो सिद्धांत समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि हा सिद्धांत समजून घ्यायचा प्रयत्न केला असतानंतर आता आपण विद्यार्थी या दृष्टिकोनातून आपल्याला त्या सिद्धांताचं महत्व काय आहे ते समजणं गरजेचं आहे. जो सिद्धांत आपण मांडलेला आहे तो सिद्धांत आपल्या कुटुंबासाठी कसा उपयोगी आहे, आपल्या गावासाठी कसा उपयोगी आहे, आपल्या राज्यासाठी त्या सिद्धांताचं महत्व कसं आहे, इतकंच नव्हे तर आपल्या देशासाठी तो सिद्धांत कितपत उपयोगी ठरू शकतो हे आपल्याला आता या ठिकाणी अभ्यासाचं आहे. मित्रो, महत्व बघायच्या आधी जे विद्यार्थी नवीन जुळले असतील त्यांना या सिद्धांताचं महत्व समजणार नाही. त्यासाठी जे विद्यार्थी नवीन जुळले आहेत त्यांनी याच्या आधीचे प्रिव्हियस व्हिडिओ बघा आणि त्यानंतरच हा व्हिडिओ बघा. तर मित्रो, हा सिद्धांत आपण अभ्यासला आणि याचं महत्व आता आपण अभ्यासून राहिलो आणि महत्व अभ्यासल्यानंतर आपल्याला जी आपण स्ट्रक्चर तयार केलं होतं, जी आपण संरचना तयार केली होती त्या संरचनेमध्ये आपण हा आपला सिद्धांत पूर्णत्वास न्यायचा प्रयत्न केला. तर याचं पहिलं महत्व म्हणजे हा सिद्धांत आपल्याला कर विषयक धोरणामध्ये उपयोगी ठरतो. कर विषयक धोरण. आता कर विषयक धोरण म्हणजे काय आपल्याला माहित पडणं गरजेचं आहे. आपलं शासन म्हणजेच आपलं गव्हर्नमेंट संपूर्ण देश चालवते, केंद्र शासन पूर्ण देश चालवते, राज्य शासन राज्याचा कारभार चालवते. अशा प्रकारे त्यांना अनेक प्रकारचा खर्च करावा लागतो. आपल्याला माहित आहे, शिक्षणावर खर्च करावा लागतो, आरोग्यावर खर्च करावा लागतो, ज्या काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवतात त्या आपत्कालीन परिस्थितीवर सुद्धा त्यांना खर्च करावा लागतो. मग आता हा जो ते खर्च करतात तर हा खर्च करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा पैशाचा साठा असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय तर खर्च करण्यासाठी त्याच्याजवळ पैसे असणं गरजेचे आहे. मग आता हे पैसे जमा कुठनं करण, खर्च करण्यासाठी पैशाची व्यवस्था कशा प्रकारे करण, तर ते काय करेल, आपल्या जनतेतील लोकांकडून जनतेकडून अनेक प्रकारचा कर वसूल करेल. कर म्हणजे काय, उदाहरणार्थ आपण एखादी वस्तू विकत आणतो, त्या वस्तूवर शासन काय लावतात, जीएसटी लावतात, गुड सर्व्हिस टॅक्स लावतात. राज्याचा वेगळा असते आणि केंद्राचा वेगळा असते. त्या रूपानं आपण अप्रत्यक्षरित्या शासनाला काय देतो, कर देतो. मग आता हे कर विषयक धोरणांमध्ये आपला सिद्धांत शासनाला काय करतात, मदत करतात. बरोबर आहे. म्हणजेच काय की कोणत्या वस्तूची सीमांत उपयोगिता किती आहे आणि त्या वस्तूपासून कर कमी आकाराचा की जास्त आकाराचा याचा त्यांना एक प्रकारची मदत हा सिद्धांत त्या कर विषयक धोरणामध्ये शासनाला काय करून देते, द्यायचा प्रयत्न करते. म्हणजेच काय होऊन राहिलं की कर विषयक धोरण आखताना शासनाला हा सिद्धांत काय होऊन राहिला आहे, कामात पडून राहिला आहे. त्यानंतर दुसरा आहे संपत्तीचे समान वाटप. संपत्तीचे समान वाटप. आपल्याला माहित आहे आपल्या समाजामध्ये दोन वर्ग आहेत, एक श्रीमंत आणि एक गरीब. म्हणजे काय झालंय की श्रीमंत वर्गाकडे संपत्ती जास्त आहे आणि गरीब वर्गाकडे संपत्ती कशी आहे, त्या तुलनेत कमी आहे. मग गव्हर्नमेंट काय करते, यांच्याकडली संपत्ती यांच्याकडे हस्तांतरित करायचा प्रयत्न करते. म्हणजे काय होऊन राहिलं, श्रीमंत लोकांकडील जी काही अनेक प्रकारची संपत्ती असते ते संपत्ती गरीब वर्गाकडे कशी हस्तांतरित करता येईल तो विचार गव्हर्नमेंट करते.
म्हणजेच काय होऊन राहिलं की श्रीमंत आणि गरीब यांच्यातली जी दरी आहे ती दरी कशा प्रकारे आपल्याला संपवता येईल आणि देशाला अधिकाधिक विषमता मुक्त कसं करता येईल तो प्रयत्न कोण करते? शासन करते. श्रीमंताकडे पैसा अमाप असतो. पैसा अमाप असल्यामुळे त्यांच्याकडे काय असते? पैशाची सीमांत उपयोगिता कमी असते, आपल्याला माहित आहे. त्यानंतर गरीबाकडे पैशाचा अपुरा साठा असतो. त्यांच्याकडे पैसे नसतात, त्यांना पैशासाठी खूप कष्ट करावं लागतात, पैशासाठी त्यांना वन फिरावं लागतं, तरी पण त्यांच्या हातामध्ये पैसे अपुरे पडते. यांच्या तुलनेत यांची सीमांत उपयोगिता पैशाची कशी आहे? जास्त आहे. त्याच्यामुळे यांच्याकडील सीमांत उपयोगिता कमी असल्यामुळे यांच्याकडला पैसा या गरीब वर्गाकडे वाटून जी काही संपत्ती असते त्या संपत्तीचं समान वाटप करण्यासाठी आपल्याला आरासी किंवा राजसमान किंवा घट्ट्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत काय करते? मदत करते. आणि त्यानंतर तिसरं महत्वाचं आलं दैनंदिन खर्चाची आखणी करताना आखणी करणे. आता आपल्याला माहित आहे की दैनंदिन खर्च आपलं घरचं उदाहरण, आपल्या घरी एक कुटुंब प्रमुख असतो, आपली आई असते, आपले बाबा असते, आणि हे काय करतात? दररोजचा जो काही खर्च असतो त्याला आपण दैनंदिन खर्च म्हणतो. घरी आपला जो काही खर्च होतो, डेली होणारा खर्च, त्याला आपण काय म्हणतो? दैनंदिन खर्च. मग या दैनंदिन खर्चाची आखणी करण्यासाठी कुटुंब प्रमुखाला हा सिद्धांत उपयोगाचा ठरतो. मग हा सिद्धांत या कुटुंब प्रमुखाला कशा प्रकारे उपयोगाचा ठरतो हे समजणं गरजेचं आहे. कुटुंब प्रमुख काय करतो? आपल्याला गरज असणाऱ्या वस्तू पहिले खरेदी करतो, आपल्याला माहित आहे. त्यानंतर गरज पूर्ण झाली तर त्या वस्तूची खरेदी थांबवतो, हे आपल्याला माहित आहे. मग होणारा पैसा खर्च आणि त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता याचा ताळमेळ जुळून कुटुंब प्रमुख जो निर्णय घेतो त्या निर्णयासाठी हा सिद्धांत काय म्हणतो? त्याला कामात पडून राहिला. बरोबर आहे. त्यानंतर चौथा मुद्दा आहे आर्थिक सिद्धांताचा पाया. आता हा सिद्धांत आर्थिक सिद्धांताचा पाया कशा प्रकारे आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर सगळ्यात प्रथम आपल्याला आर्थिक सिद्धांत म्हणजे काय हे समजणं गरजेचं आहे की जसा आपण आरासी किंवा राजसमान किंवा घट्ट्या सीमांत उपयोगितेचा आपण सिद्धांत समजून राहिलो, अशाच प्रकारे अर्थशास्त्रामध्ये अनेक सिद्धांत आहेत. पैशासंबंधी सिद्धांत आहे, त्यानेच काय म्हटलं गेलं आहे? आर्थिक सिद्धांत. आणि जे काही आपण या समोर सिद्धांत अभ्यासणार आहोत, अर्थशास्त्रात सिद्धांत बरेचसे आहे, त्या सिद्धांताचा बेस, त्या सिद्धांताचा पाया हा सिद्धांत आहे. उदाहरणार्थ मागणीचा सिद्धांत जो आपल्याला आता पुढच्या प्रकरणामध्ये अभ्यासाचा आहे. मागणीची लवचिकता, त्यानंतर पुरवठा, किंमत विषयक सिद्धांत, अशा अनेक सिद्धांतामध्ये हा सिद्धांत त्यांना उपयोगी ठरतो. म्हणजे हा त्याचा बेस आहे. म्हणजे म्हणायला काय हरकत आहे की बाकीचे जे आर्थिक सिद्धांत आहे ते सिद्धांत याच्याशिवाय पूर्णत्वास जात नाही. हा त्याचा ढाचा पाया आहे मजबूत, याच्यामुळे होते बाकीचे वरचे सिद्धांत. क्लिअर. मग त्यानंतर पाचवा आपल्याला याचा महत्व आहे, पाचवा याचा फायदा म्हणू शकतो आपण किंमत विषयक धोरणामध्ये. किंमत विषयक धोरण. माझं किंमत विषयक धोरण म्हणजे काय? एखादा कारखानदार असेल तो काय करेल? त्याच्या कारखान्यामध्ये एखादी वस्तू निर्माण करेल, एखाद्या वस्तूचं प्रोडक्शन तो त्याच्या कारखान्यामध्ये करेल, आणि त्याच्या कारखान्यात एखाद्या वस्तूचं प्रोडक्शन केल्यानंतर त्या वस्तूला काय करावं लागेल? एक किंमत ठरवावी लागेल. बरोबर आहे. मग ती किंमत ठरवण्यासाठी त्या उद्योजकाला, त्या किंमत विषयक धोरण ठरवणाऱ्या व्यक्तीला हा सिद्धांत कामात पडतो. किंमत तो कशाच्या साहाय्याने ठरवेल?
जेव्हा वस्तूचं उत्पादन झालं आहे, उत्पादन झाल्यानंतर ती वस्तू जेव्हा मार्केटमध्ये विकायला येईल तेव्हा बाजारातील परिस्थिती कशी आहे, मागणी पुरवठा कसा आहे, मागणी पुरवठ्याचं संतुलन कसं आहे, लोकांचा कल कुठे आहे, लोकांच्या आवडीनिवडी कशा आहे, ह्या सगळ्या गोष्टी गृहीत धरून तो व्यक्ती या सिद्धांताचा उपयोग घेऊन किंमत विषयक धोरण ठरवेल. म्हणजे वस्तूची किंमत आपण कशा प्रकारे ठेवली पाहिजे, वस्तूची किंमत ठरवून आपण अधिकाधिक नफा कशा प्रकारे घेतला पाहिजे, हा विचार तो किंमत विषयक धोरण ठरवणारा उद्योजक करेल. ठीक आहे. आणि त्यानंतर 6वं महत्वाचं वाला सार्वजनिक खर्च करण्यासाठी आता या ठिकाणी आपल्याला माहित आहे, आपण पहिल्या याच्यात बघितलं होतं की सरकार विविध प्रकारचा लोकांकडून कर गोळा करते आणि कर गोळा केल्यानंतर त्या कराचा उपयोग देशातील लोकांचा कल्याण करणे हा असतो. मग त्यानंतर गव्हर्नमेंट काय करते, जो काही जमा झालेला कर आहे त्या करापासून सार्वजनिक खर्च करते. सार्वजनिक खर्च म्हणजे कोणता खर्च, दळणवळण, वाहतूक, आरोग्य, शिक्षण, जो काही लोकांच्या कल्याणासाठी या ठिकाणी खर्च केला जाते तो खर्च म्हणजे कोणता, सार्वजनिक खर्च. आपल्या शिक्षणावर खर्च केला जाते, आरोग्यावर खर्च केला जाते, मोठे मोठे दवाखाने उघडले जाते, शाळा उघडल्या जाते. इतकंच नाही तर अनेक प्रकारचे रेल्वेचे साधनं म्हणजे वाहतुकीची साधनं तयार केली जाते, आपल्याला माहित आहे. म्हणजे या ठिकाणी सार्वजनिक खर्च केला जाते. मग सार्वजनिक खर्च कोणत्या वस्तूवर कसा करायचा, किती करायचा, की ज्याच्यापासून आपल्याला सीमांत उपयोगिता मिळाली पाहिजे, हा त्यामागचा काय असते, उद्देश असते. आणि सार्वजनिक खर्च करण्यासाठी हा सिद्धांत या ठिकाणी काय होते, कामाचा ठरते, महत्वाचा ठरते. आणि त्यानंतर 7वा मुद्दा आहे मागणीचा नियमाला आधार. मागणीच्या नियमाला आधार मग हा सिद्धांत मागणीच्या नियमाला कशा प्रकारे आधार आहे हे आपण समजून घेऊ. मागणी म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीला एखाद्या वस्तूची जेव्हा गरज भासते, गरज भासल्यानंतर तो त्या वस्तूची मागणी करतो, त्याला म्हटलं गेलं मागणी. मागणी आपण पुढील प्रकरणामध्ये सविस्तर अभ्यासणार आहोत, त्याच्यामुळे फक्त आपल्याला लक्षात इतकंच ठेवायचं आहे की मागणी म्हणजे एखाद्या वस्तूची जेव्हा गरज भासते, गरज भासल्यानंतर आपण त्या वस्तूची मागणी करतो, म्हणजे ती वस्तू खरेदी करतो. ठीक आहे. तर मग आता एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी हा सिद्धांत कशा प्रकारचा मदत करते हे आता आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर समजा मला हा पेन खरेदी करायचा आहे आणि म्हणजे या पेनाची मागणी करायची आहे, बरोबर आहे. आणि या पेनाच्या मागणीचा आणि या सिद्धांताचा काय संबंध आहे, तर मी काय बघील की या पेनाची सीमांत उपयोगिता किती आहे. या पेनाची सीमांत उपयोगिता किती आहे हे समजून घेण्यासाठी मला हा सिद्धांत अभ्यासावा लागेल आणि हा सिद्धांत अभ्यासल्यानंतर मला या ठिकाणी मागणी करावी लागेल. ठीक आहे. म्हणजेच काय, तर मागणीचा जो नियम आहे, मागणीचा जो सिद्धांत आहे, त्या सिद्धांताला हा नियम काय आहे, त्याचा पाया आहे, बेस आहे. क्लिअर. आणि त्यानंतर 8वा मुद्दा आहे. 8वा मुद्दा असा आहे, उपभोक्त्याला मदत. आता उपभोक्ता म्हणजे कोण, की जो प्रत्यक्ष वस्तूचा उपभोग घेतो त्याला उपभोक्ता म्हणते. म्हणजेच काय, जो प्रत्यक्ष वस्तू वापरतो त्याला काय म्हणू आपण, उपभोक्ता म्हणू. जो व्यक्ती अनेक प्रकारच्या वस्तू खरेदी करतो आणि वस्तू खरेदी करताना तो काय करतो, त्या वस्तूपासून मिळणारी सीमांत उपयोगिता याचा अभ्यास करतो आणि अभ्यास केल्यानंतर कुठलीही वस्तू खरेदी करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आरासी किंवा राजसमान किंवा घटत्या सीमांत उपयोगितेचे सिद्धांताचे जे काही महत्व आहे
ते महत्व आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहे. म्हणजेच काय की आपण जे सुरुवातीला स्ट्रक्चर तयार केलं होतं त्या स्ट्रक्चरनुसार आपला सिद्धांत या ठिकाणी आपण काय केला, समाप्त केला आहे. आता हा सिद्धांत आपल्याला समजला कारण की आपल्याला कन्सेप्ट समजली. कन्सेप्ट वरून आपण बाकीचा पूर्णच्या पूर्ण संरचना तयार केली आणि संरचना तयार केल्यानंतर आज आपण महत्वापर्यंत पोहोचलो, महत्व संपले. आता आपल्याला या सिद्धांतावर अभ्यास केल्यानंतर समजल्यानंतर त्या सिद्धांताचे काही तोटे राहू शकते, काही लॉस मध्ये असणाऱ्या गोष्टी राहू शकते. मग त्या लॉस मध्ये असणाऱ्या गोष्टी कोणत्या, म्हणजे ज्या सिद्धांतावर आता आपल्याला टीका करायची आहे. काय करायची आहे, टीका. म्हणजे मी का म्हटलं, हा सिद्धांत मांडला कोणी, डॉक्टर मार्शल यांनी मांडला. मग जिथून गृहीते सुरू झाले, गृहीते सुरू झाल्यानंतर मी म्हटलं की आता आपणच स्वतः मार्शल बनायचं. ठीक आहे, मग गृहीतेपासून आपणच स्वतः मार्शल बनलो, आपण सिद्धांत लिहिला. आता आपल्यालाच आपल्या स्वतःच्या सिद्धांतावर टीका करायची असं समजायचं आहे आणि आपण टीका करणं आता चालू करू. ठीक आहे, खाली तुम्ही या ठिकाणी टीका. तर या ठिकाणी टीका बघत असताना पहिला आपल्याला असं म्हणता येईल की आपण जी काही गृहीते बघितली, बरोबर आहे, आणि गृहीते बघितल्यानंतर आपण भरपूर गृहीते बघितली आणि जेव्हा आपण व्याख्या केली, व्याख्या करताना म्हटलं की इतर परिस्थिती कायम असताना, बरोबर आहे. माझा इतर परिस्थिती म्हणजे काय ते मी सांगितलं, गृहीते. मग मला सांगा, हा सिद्धांत लागू करण्यासाठी खूप मोठे आपण गृहीते बघितली, बरोबर आहे. मग प्रत्येकच वेळी ती परिस्थिती निर्माण होईल का, होऊ शकत नाही. आवडीनिवडी, वस्तूचा एकजिन्सीपणा, त्यानंतर उपभोक्त्याचे संतुलन, अशा प्रकारे अनेक गृहीते बघितली आपण. मग ती गृहीते बघितल्यानंतर ती गृहीते प्रत्येक वेळी सार्थक ठरेल का, हे समजणं गरजेचं आहे. तर काही काही अर्थतज्ञ म्हणतात की हा सिद्धांत आहे, ह्या सिद्धांतामध्ये जे गृहीते आहे ते गृहीते अवास्तव आहे. म्हणजे वास्तवात येणारे गृहीते आहेच नाही असे म्हणतात. म्हणजे काय म्हणायचं आहे की आपण जी गृहीते अभ्यासली, जे गृहीते डॉक्टर मार्शल यांनी सांगितलेली आहे, ती प्रत्यक्षात गृहीते निर्माण होण्याची परिस्थिती सहसा कमी आहे. त्याच्यामुळे जास्तीची गृहीते सांगितल्यामुळे या सिद्धांतावर काय झालेलं आहे, टीका झालेली आहे. त्यानंतर दुसरी टीका करता येईल. आपण म्हटलं की सीमांत उपयोगितेचे मापन करायचं कोणतंच साधन उपलब्ध नाही. पण डॉक्टर पिकू आणि मार्शल म्हणतात की सीमांत उपयोगितेचं मापन पैशाद्वारे करता येते, की व्यक्तीचा पैसा किती खर्च झाला, बरोबर आहे. पण एक संत्र खाल्लं, एक संत्र खाल्ल्यानंतर त्या संत्र्यापासून नेमकी किती मात्रा आपल्याला कॅलरी मिळाली, किती मात्रा आपल्याला सीमांत उपयोगिता मिळाली, हे प्रॉपर समजू शकते का, नाही समजू शकत. एक आंबा खाल्ला, एक आंबा खाल्ल्यानंतर त्या आंब्यापासून आपल्याला नेमकी किती मात्रा सीमांत उपयोगिता मिळाली, समजू शकते का, नाही. म्हणजेच काय, तर या सिद्धांतावरून संख्यात्मक मापन आपल्याला करता येत नाही, बरोबर आहे. त्यानंतर दुसरं आहे अविभाज्य वस्तू. तर अविभाज्य वस्तू म्हणजे काय, तर कुठलाही व्यक्ती कुठल्याही वस्तू खरेदी करताना, जशा काही टीव्ही म्हणा, फ्रीज म्हणा, एसी म्हणा, कूलर म्हणा, ह्या ज्या वस्तू आहे, व्यक्ती एकच वेळा खर्च करेल ना आणि एकच वेळा वस्तू खरेदी करेल, बरोबर आहे ना. एक घरी टीव्ही असताना तो पुन्हा पुन्हा टीव्ही घेईल का, नाही घेणार. एक घरी फ्रीज असताना तो पुन्हा पुन्हा फ्रीज घेईल का, नाही घेणार. म्हणजे काय, अविभाज्य वस्तू आहे त्या, आणि अविभाज्य वस्तूसाठी हा सिद्धांत लागू पडत नाही म्हणते. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये आणखी आहे चौथं, पैशाची सीमांत उपयोगिता. पैशाची सीमांत उपयोगिता.
आता आपल्याला माहित आहे की पैशाची सीमांत उपयोगिता काय असते, नेहमी स्थिर असते. पैशाची उपयोगिता वाढत नाही, बरोबर आहे. पण आपण या ठिकाणी बघितलं होतं संपत्तीचे समान वाटपमध्ये, बरोबर आहे, की श्रीमंताकडे पैशाची सीमांत उपयोगिता कमी असते आणि गरीबाकडे पैशाची सीमांत उपयोगिता कशी असते, जास्त असते. बघितलं आहे, कारण की यांच्याकडे पहिल्यांदाच पैसे येऊन गेले, वस्तू खरेदी झाल्या, त्याच्यामुळे यांना पैशामध्ये याची सीमांत उपयोगिता वाटणार नाही. पण इथे काय होईल, वस्तू खरेदी केली नाही, त्याच्यामुळे पैशाची सीमांत उपयोगिता यांना जास्त वाटेल, बरोबर आहे. मग आता इथे बघा, पैशाची सीमांत उपयोगिता काय म्हणते, स्थिर आहे म्हणते. ठीक आहे. मग आता इथे पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर कशी, ठीक आहे. तर त्याच्यामुळे हा सिद्धांत जो आहे तो सिद्धांत या ठिकाणी या पैशाच्या सीमांत उपयोगितेवर बऱ्याचशा अर्थतज्ञांनी काय केलेली आहे, टीका केलेली आहे की पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर आहे, बरोबर आहे. मग अशा प्रकारे हा सिद्धांताला आपल्याला काय करता येईल, या ठिकाणी टीका करता येईल. आणि ते असे बरेचसे मुद्दे आहेत की त्या मुद्द्याला गृहीत पकडून आपण या ठिकाणी टीका करू शकतो. तर मित्रो, आपला अभ्यासक्रमातील प्रकरण नंबर 2 युटिलिटी अनालिसिस, मागणी विश्लेषण, हे प्रकरण आपण या ठिकाणी संपलेलं आहे. आपण हे प्रकरण अतिशय चांगल्या भाषेमध्ये, चांगल्या पद्धतीने डिटेलमध्ये घेतलेलं आहे, अभ्यासलं आहे. तुम्ही हे प्रकरण सुरुवातपासून व्हिडिओ बघा आणि त्यासोबतच आपण येणारे प्रकरण सुद्धा या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर सांगत तात्पर्य म्हणजे आपलं हे 12वीचं वर्ष आहे आणि 12वीचं वर्ष असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी अभ्यास करताना तो अभ्यास स्मार्ट वर्कने करायचा आहे. केवळ पाठांतर करून, वाचन करून आपण अधिकाधिक मार्क्स घेऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर त्यासाठी स्मार्ट वर्क डेव्हलप करावं लागेल. मी या ठिकाणी जे काही मुद्दे घेतलेले आहे, पॉइंट्स घेतलेले आहे, ते पॉइंट्स तुमच्या 12वीच्या नवीन सिलेबसमध्ये म्हणजे पाठ्यपुस्तकात तुम्हाला काही मिळतील, काही मिळणार नाही, बरोबर आहे. पुस्तक म्हणजे एक ट्रॅकलाईन आहे, कुठलंही पुस्तक म्हणजे गाईडलाईन आहे आणि त्यानुसार आपल्याला काम करावं लागते. जसे पुस्तकात मुद्दे आहे, जसे शब्द आहे, जशी वाक्यरचना आहे, तशीच तुम्ही पेपरमध्ये टाका हे अपेक्षित नाही. पेपरमध्ये तुम्हाला तुमच्या भाषेत तुमचे मुद्दे लिहावे लागतात, बरोबर आहे. त्याच्यामुळे कुठलाही शास्त्र विषय असेल, अर्थशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, इतिहास असेल, समाजशास्त्र असेल, भूगोल असेल, भूगोलमध्ये खास करून प्रॉपर माहिती हवी, याच्यातही प्रॉपर माहिती हवी, पण याच्यामध्ये कन्सेप्ट वरून तुम्ही तुमचे मुद्दे तयार करू शकता. तुम्हाला एक वेळा कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. एकदा जर तुम्हाला कन्सेप्ट समजली तर त्या कन्सेप्टचा उपयोग तुम्ही अधिकाधिक मार्क घ्यासाठी घेऊ शकता. तर मित्र हो, या ठिकाणी कन्सेप्ट आपण समजून घेतली, सिद्धांत समजून घेतला. कृपा करून तुम्ही हे व्हिडिओ आवर्जून बघा, सुरुवातपासून व्हिडिओ बघा आणि एक एक मुद्दा समजून घ्यायचा प्रयत्न करा. फक्त व्हिडिओ बघून चालणार नाही. जे तुम्ही व्हिडिओ बघितले ते व्हिडिओ तुमच्या पुस्तकात कशा प्रकारे लिहिले आहे, पुस्तकात कसे ते व्हिडिओ आपण इथे बघितले, हे व्हिडिओ पुस्तकात कशा प्रकारे लिखाण केलेलं आहे, पुस्तकात कोणते उदाहरण आहे, कोणते मुद्दे आहे, याचं तुम्ही अनालिसिस करा. म्हणजे प्रत्येक पॉइंट टू पॉइंट तुमचा क्लिअर होईल.